नमस्कार मित्रांनो, आय नो की थोडासा मी जरा विचित्र ढोबळ्या दिसतोय, वो तो चलता ही रहेगा दोस्तों। बोलने का तात्पर्य ये है कि थोड़ा सुजीरभूत हो गया हूँ। उसका कारण ये है की ये जबडेश आतमधले ते दात आहेत। तुम्हाला माहितीच असेल, लास्ट टाइम मी दाताचं प्रकरण झालं होतं तेव्हा व्हिडिओ बनवले होते। सो एका दाढीचं आपलं रूट कॅनल झालेलं आहे, पण उरलेत 3, एकूण 4 होते तर 3 उरलेले आहेत। या साईडचे 2 आहेत वर खाली, या साईडचे 2 आहेत वर खाली। तर आता या साईडचा एक खालचा दात क्लिअर झालेला, रूट कॅनल पण झालेला आहे, एकदम टॉपचा विषय करून ठेवलेला डॉक्टरांनी। तर आता त्याच्याच वरच्या साईडचा दुखतोय। आता ठीक आहे, आता सध्याला ठीक आहे, एकदम ओके आहे। पण काल तर भाई एवढी भयानक परिस्थिती झाली होती ना, डेंजर लेवलला परिस्थिती झाली होती। म्हणजे परत हॉस्पिटलला जायला लागतंय की काय असाच विषय झाला होता। एक ट्यूब आहे आपल्याकडे, तर ती लावली मी कापसावर घेऊन, पण त्याच्याने मग काय फरक नव्हता। त्यात मम्मीने आमच्या गरम पाण्याची फोडणी दिली, तर ती फोडणी मला लय भारी पडली, एवढी भारी पडली ना, तर त्याच्यामुळेच माझा विषय हार्ड झाला होता। ते ठीक आहे, सगळं ते काय होतच राहील म्हणा। आज तर रविवार आहे, तर आज तर डॉक्टर मिळणार नाही, पण कल मंडे को तुम्हारा भाई कल टेस्ट। तर आज रविवार आहे, फुर्सत वाला दिवस आहे, पण आज आपल्या घरी एक महत्वाचं काम होणार आहे असं मला वाटतंय। लेट्स सी, देखते, तर होत असेल तर मी तुम्हाला सांगतो। बाकी तो क्या ही है, 2 पल की जिंदगानी है, खुशी से जियो, ये इधर का उनी धुनी मत निकलते बैठो। फायनली मित्रांनो फ्रेश झालेलो आहे मस्त। आणि कालची जी रात्र होती ना, वैऱ्याची रात्र होती भाई साहेब, काही बताव। मी अक्षरशः ना 2 वेळा माझ्या स्वतःच्या कानाखाली मारून घेतलेलं जोरात एकदम। हे जर दुखायला लागलं ना भाई साहेब, कोणाला माहित असेल, जर कोणाला हा त्रास झाला असेल तर दाढा दुखतात ना भाई साहेब, असं वाटतं समोर कोण पण असले राग काढायचा, पण मी तो माझ्यावरच काढला। 2 मस्तपैकी लगावून मारल्या स्वतःला। खूप विचित्र आहे, आता जरा रिलॅक्स आहे। आज रविवार असल्यामुळे थोडासा खानपान तो जरुरी है दोस्तों, जास्त नाही, कोळंबी वगैरे। हाँ, फैमिली मेंबर इधर भी है भाई साहब। हाय, ओ ये कसे आहात? इथेच राहता? अच्छा, मलाच माहित नाही, आपले लोक पण इथेच राहतात। कसे असतात? मस्त ना, छान वाटते मराठी माणूस। हा, ये बात, इज्जत। बरेचसे लोक आपल्या इकडे पण आहेत, मलाच माहित नाही की माझ्या आजूबाजूला लोक राहतात, पण चांगली गोष्ट आहे भाई। कोलबी घ्यायचे, कोलबी घेऊया। आणि इथे ना भाई, त्या दिवशी मी या काका, हे तुम्हाला काका माहिती आहे, आपले लेजेंडरी काका। काका कैसे हो? दिया बत्ती कर रहे हो? वाह, हमने भी करके आए घर पे। 3 मैगी का पैकेट और 3 मैगी मसाला पैकेट लिया था, देखो साथ में। अभी आपको याद नहीं रहेगा, मेरे को कल क्या खाया था मेरे को खुद को नहीं, आपको क्या रहेगा 1 हफ्ते का। इज्जत तो वो देव ना, 3 पैकेट का, 3 पैकेट मैंने पैसा दिया था। काका बोलतायत जेवढा आम्ही पिशवीमध्ये भरायचं सामान असतं ना, त्याचेच पैसे जोडतो। तर आता काकांशी वाद घालून काय उपयोग नाहीये, ते आता मला पण आठवत नाही, पण ठीक आहे, त्यांचं जरी एज असेल तरी हलक्यात नाही घ्यायचं भाई। उनका कॅल्क्युलेटर से भी, माझ्याकडे कॅल्क्युलेटर असलं तरी पण ते मोजून हिशोब करतात। हे लेजेंडरी काका बोलतात। काय आठवत नाही मला ऍक्च्युली, माझं पण तेव्हाच येऊन घ्यायला पाहिजे होतं, सगळं गट्ट्याबोळ झालेलं आहे। असो, मरो, जाऊ दे। मावशी आमची नेहमीच बसते, एक दिवस खाडा नाही करत। मावशी, मच्छी कोलबी पाहिजे आहे ना? मच्छी श्रावणातून स्वस्त मिळते की महाग मिळते? हा, मग द्या ना आता सगळी 100ला। हा, मग द्या ना आता सगळी 100ला। स्वस्त भेटते, पण 10 तारखेनंतर नारळी पौर्णिमा। अच्छा, नारळी पौर्णिमा नंतर? आता महाग आहे असं नाही, मी तुमचा जुना गिराईक आहे, मला स्वस्त द्या थोडी, नेहमीप्रमाणे स्वस्त पाहिजे भाई। पापलेट तर भाई ग भाई, एकदम फ्रेशनेस के दिन में। मावशी सगळी मच्छी नाही देणार आहे, मला हे माहित होतं, कारण जरा खूपच होती, पण मी जरा जास्तच तोंड उघडलं होतं, सगळी द्या म्हणून। पण ठीक आहे। 500ची आणलीस की काय? कितीची? 200। बापरे, भरपूरच दिले आम्हाला, काय माहिती एवढ्याशे देतात। तुमचे चेहरे बघून तुम्हाला परत पाठवतो। पण बरं आहे ना, तुला तरी देतात। बापरे, केवढी कोळंबी मोठी आहे। आज खाऊन टाका आणि उद्या सोमवार पाळा, आपण काय पूर्ण महिना नाही पाळत आहे। भरपूर मोठी आहे, मस्त आज फ्राय करूया। नाद करायचा, तुला जास्त मिळणार, तुझा वाटा जास्त आहे, तू आणले ना। धन्यवाद। मम्मीच्या चपात्या पण करून झालेल्या आहेत इथे, सकाळपासून मम्मी काम करते उठल्यापासून। ऍक्च्युली माझ्या नादामुळे दोघींना पण काल रात्री झोपा नाही झाली। खूपच बापरे, भयानकच। आमच्याकडे काय भाजी नसली ना की आम्ही सरळ ऑमलेट करतो, काम 25 मेरी कुल्पा। हा, आणि हे ताईचं कालचं उरलेलं व्हेज। तर मी सकाळी म्हटलं होतं की तुम्हाला आज आपल्या घरी एक महत्वाचं काम होणार आहे, तर आपलेच एक फॅमिली मेंबर आहेत जे आपले व्हिडिओज बघतात, त्यांना खूप आवडतात,
फॉलोवर सबस्क्रायबर दोन्ही आहेत. इंस्टाग्राम युट्यूब सगळं बघतात. सो त्यांचा एक छोटासा बिझनेस आहे, तो म्हणजे कोणता तर पेस्ट कंट्रोलचा एक त्यांचा छोटासा बिझनेस आहे. सो ते म्हटले की मंदार तुझ्या घरी करायचं असेल तर सांग. तर येस, ते लोक आज आलेले आहेत. आज आपल्या घरी पेस्ट कंट्रोल होणार आहे, पण त्याच्यामध्ये पण 3 पद्धती आहेत. सो ते मी तुम्हाला ते आल्यावर सांगतो किंवा ते स्वतःहून तुम्हाला सांगतील. तर आज आपण किचन पूर्ण क्लीन करून घेणार आहोत त्यांच्याकडून, कारण झुरळ बिरळांचा विषय हा सगळीकडेच असतो. ते असलं ना की खूप डोकं खराब होतं. त्यांचाच आज पडशा पाडण्यासाठी हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. चला, आलेत आपले फॅमिली मेंबर्स खाली. सो त्यांना घ्यायला जाऊया, कारण नो गेने को जाने का महत्व काय है. नीचे वो ठकुराई माहिती आहे ना, तो उसके लिए बस दिखाने के लिए काफी है. हे असे बाहेर पण बसतात सगळे. बघा ना, त्या डोळ्याकडे बघूनच केवढा डेंजर वाटतोय. बघ काय नाही, बस बस तू. हॅलो हाय ताई. हे आमचे बसतात ना सगळे सवंगडी खाली. हा, हिला बघा, तिला पाहुणे झेपत नाही. स्टॉप. हे असे असं करावं लागतं. सो मित्रांनो, फायनली आपले फॅमिली मेंबर्स आलेले आहेत. फॅमिली मेंबर्सच बोलणार मी निश्चितच. त्यांचा जो बिझनेस आहे तो जो आहे तो पेस्ट कंट्रोलचा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. ते मी सांगण्यापेक्षा तेच सांगते समोरून काय काय ते लोक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. पहिले तर थोडासा चहा नाश्ता करून घेऊया. ते काय काय करणार आहे, कसं करणार, संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच मी काय काय प्रोसेस आहे आणि कशा कशा पद्धती आहेत ते. सो आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊया की नक्की त्यांच्याकडे काय काय सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. नमस्कार. पहिला तर मी असं सांगेन की तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. मम्मीला भेटून खूप आनंद झाला, ताईला भेटून खूप आनंद झाला. आपली माणसं काहीतरी करतात आहे, त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतोय. त्याचप्रमाणे आम्ही आमचा एक बिझनेस चालू केलेला आहे, जो 4 वर्षापासून चालू आहे वर्किंग. अंधेरी वेस्टला आमचं ऑफिस आहे. कंपनीचं नाव आहे पीके फॅसिलिटी सर्व्हिसेस. ऑफिस आहे अंधेरी वेस्टला, जेपी रोड, सेवक अपार्टमेंट मध्ये. याच्यामध्ये आम्ही जे आता लोकांना खूप गरजेच्या नीड आहे ती सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो. जसं हाऊस क्लिनिंग, होम क्लिनिंग. आम्ही प्रोफेशनली होम क्लिनिंग करतो विथ मशिनरी आणि विथ मटेरियल. आम्ही जे मटेरियल तुमच्या घरासाठी क्लीन करण्यासाठी वापरतो हे कंपल्सरी डायव्हर्सी कंपनीचं असतं. आणि डायव्हर्सी कंपनी ही इंडियाज नंबर 1 कंपनी आहे. तुमच्या महागडे फर्निचर असतात, महागडे गाद्या असतात, सोफे असतात, तर ते कुठलेही केमिकल वापरून ते खराब न होय त्याची आम्हाला पूर्णपणे काळजी असते. म्हणून आम्ही केमिकल चांगलं वापरतो. बेसिकली आम्ही पूर्ण फ्लॅट क्लिनिंग करतो. नवीन फ्लॅट असू दे किंवा तुम्ही राहतात रेसिडेन्शियल फ्लॅट असू दे, तुमचं ऑफिस असू दे, न्यू ऑफिस तुम्ही कंस्ट्रक्शन करतात, त्याच्यानंतर त्याला डीप क्लिनिंगची गरज असते. जसं विंडो, ग्लास, किचन, वॉशरूम, बेडरूम, सगळ्या गोष्टी ते आम्ही क्लीन करून देतो. त्याच्यानंतर आमची दुसरी सर्व्हिस आहे पेस्ट कंट्रोल. पेस्ट कंट्रोल मध्ये आम्ही कॉक्रोच, बॅडबग्स, टर्माइट, मॉस्किटोज, पाल, लोकांना जे गरजेचे सर्व्हिस आहे आम्ही ते प्रोव्हाइड करतो. सगळे किट्स आमचे असतात. तुमच्याकडनं काही नाही, फक्त तुमचं घर असणार. ते घर तुमचं असू दे किंवा तुमच्या ऑफिसमध्ये असू दे, कुठेही आम्ही पेस्ट कंट्रोल करू शकतो. जसं आता दादांच्या घरी आम्ही बघितलं की वरती आम्ही वाळवी बघतोय, तर हे असं एक आहे की जे भिंतीला आरपार करतं. टायमावर लक्ष नाही दिलं, त्याची ट्रीटमेंट नाही केली तर ते पूर्ण घराला वाळवी लागू शकते, पूर्ण तुमचं फर्निचर खराब करू शकते. तर त्याची ट्रीटमेंट आम्ही करतो. त्याची ट्रीटमेंट ड्रिल, हील आणि फील असते. आम्ही ड्रिलिंग करतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये औषध, इंजेक्शनने औषध टाकलं जातं, त्याच्यानंतर ते सिमेंटनी पॅक केलं जातं. अशी आम्ही 2 ते 3 सर्व्हिस देतो आणि त्याची वर्षा ते 2 वर्षाची गॅरंटी असते, जे तुम्हाला 1-2 वर्षात प्रॉब्लेम येणार नाही. पेस्ट कंट्रोल मध्ये किती ऑप्शन? पेस्ट कंट्रोल मध्ये 2 ऑप्शन आहे सध्या. हार्बल पेस्ट कंट्रोल असतं आणि एक जनरल जे स्ट्रॉंग असतं पेस्ट कंट्रोल. तर आम्ही मोस्ट ऑफ कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने, कस्टमर बोलला आम्हाला हार्बल सर्व्हिस द्या, तर आम्ही हार्बल सर्व्हिस देतो. किंवा जे आमच्याकडे दुसरं स्ट्रॉंग केमिकल आहे ज्याच्याने कस्टमरला त्रास होत नाही. पण मोस्ट ऑफ कॉक्रोचचं जसं आम्ही ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, एक जेल आहे आणि स्प्रे आहे. तर ते स्प्रे जेव्हा ट्रीटमेंट करतो त्याच्यानंतर कस्टमरला कमीत कमी घरातून 2 ते 3 तास बाहेर जावं लागेल. त्याचं कारण असं नाही की ते विषारी आहे, कारण की त्याचा स्मेल येतो. म्हणून आम्ही सजेस्ट करतो, कोणाला त्रास आहे, एलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे किंवा 70-75 इयरच्या वरती आहे, एजेड आहे, तर त्यांना पण या स्मेलचा त्रास होऊ शकतो. बरोबर. आणि दुसरं ऑप्शन जेल आहे. आता स्प्रे केला 3 तासानंतर आपण ते स्प्रे क्लीन करतो. पण जेल क्लीन करायची गरज नाही. जेल तुम्ही लावून सोडू शकता जोपर्यंत तुमचे कॉक्रोच जे आता अंड्याच्या बाहेर आहे तर ते कॉक्रोच जेल लावलेलं ते खाणार आणि ते मरणार. त्याच्यामुळे जेलचा रिझल्ट हा खूप चांगला आहे आणि त्याच्याने कितीही वर्षाचा माणूस असू दे, काय असू दे, त्याला काही प्रॉब्लेम म्हणजे ते घरी राहून आपण करू शकतो आरामात. पूर्ण फॅमिली. तुम्ही घरी थांबू शकता, तुम्ही समोर जेल बघू शकता कसं लावतोय. फक्त तुमच्या जेवणाच्या याच्यामध्ये, खाण्याच्या पदार्थामध्ये ते हात नाही लागावा याची काळजी तुम्हाला घ्यायची. आता मी तुम्हाला ट्रीटमेंट करून दाखवेन ना, तेव्हा तुम्हाला स्वतःहून समजून. झुरळ का काम 25 करना है आज. आपल्याला ते पुसायचंय की ते आपोआप निघून जाणार असं काही? नाही, तुम्ही पुसला तरी चालेल. आता मग तेच आता इथे लावलं आपण, मग ते खात गेले, मग संपलं, मग तुम्ही पुसून घेऊ शकता, काही हरकत नाही. नाहीतर तुम्हाला ठेवलं, तुम्हाला त्रास नाही होत आहे तरी त्याचा काही हरकत नाही.
कारण प्रत्येक ठिकाणी कुठे आपण पुसत बसणार. त्याच्यामुळे हे जेल आहे का? हे जेल आहे, ओके. हे लिक्विड आहे. हे लिक्विड आहे कॉक्रोच साठी प्रोटेक्स. हे तुम्हाला कुठेही मेडिकल मध्ये भेटणार नाही. अच्छा. हे फक्त पेस्ट कंट्रोल कंपन्यांना आपला लायसन दाखवल्यानंतरच हे भेटतं. ओके. तुम्ही मेडिकल मध्ये तुम्हाला जेल पण भेटेल अच्छा. आणि कॉक्रोच साठी स्प्रे पण तो एवढा इफेक्टिव्ह नसतो. तो अच्छा. लोकली असतो कारण की त्यांना अलाउडच नाही एवढं स्ट्रॉंग द्यायला. स्ट्रॉंग. ओके. हे फक्त तुम्हाला पेस्ट कंट्रोल कंपनीकडेच भेटू शकतं. तर आता मेनली ते काय म्हटले की स्क्रू जे वगैरे असतात ना किंवा होल वगैरे ते त्यांच्या लेवलला ते लोक सगळे करतात. आता मला स्केचच्या बाबतीत विचारलं तर तुझा भाऊ 100% सगळ्या गोष्टी सांगणार, पण हे आपलं नाही म्हणून आपण थोडंसं कंट्रोलमध्येच बोलतं. मिसइन्फॉर्मेशन नको जाय. मेन प्रॉब्लेम झुरळांचा की दिवसा नाही दिसणार बाई, रात्री लाईट ऑफ केल्यावर ते त्यांचं मग चालू करतात काम. ते आता तिथे ते दादा लावतात वरती जेल. खाली कुठे लावला तर तुम्हाला प्रॉपर दाखवेन मी. एक महत्वाची गोष्ट ते सर म्हणाले की जेव्हा झुरळ हे सगळ्या गोष्टी खातात, म्हणजे आता हे जेल ते लोक चाकणार, ठीक आहे, त्याच्यानंतर मग किचनवर पाणी म्हणा किंवा भांड्यांमध्ये पाणी असं ठेवायचं नाही. प्रॉपर किचन एकदम सुका ठेवायचं, म्हणजे ते कसं ते खाल्लं की त्यांना पाणी लागतं, तर ते पाणी त्यांना द्यायचं नाही, बिना पाण्याचं ठेवायचं त्यांना. म्हणजे त्यांच्या माहितीनुसार जिथून येतात तिथे. आणि त्यांच्याकडे पालींना मारण्यासाठी पण औषध आहे आणि उंदरांना मारण्यासाठी पण औषध आहे. त्या उंदराला मारण्यासाठी काय औषध आहे तर भाईचा केक आहे. उंदराला केक खायला देतात. तो केक पण त्यांच्याकडे असतं. असं भरपूर ठिकाणी खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, तर त्याच्यासाठी हा मेन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर तुम्हाला उपयोगी पडेल 100%. आपल्या कपाटावर रात्री धुमाकूळ घालत असतात ते आत बाहेर. हे इथे मेन ठिकाणी टाकलं जात आहे, म्हणजे जिथे त्यांना माहिती आहे. फ्रीजचा आता रबर पण कव्हर करतात तिथे. इथे पण फिरत असतात रात्री, कारनामे बघतो त्यांचे. ओके गाईस, किचन मधला आपला सगळा प्रोग्राम झालेला आता. इथे सगळं सामान वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि त्यांनी बघा नाही बघा इथे प्रत्येक ठिकाणी जेल लावून ठेवलेलं आहे. हे जे दिसते ना हे समोर हे इथे पण लावलेलं आहे. तर या अशा सगळ्या ठिकाणी असं त्यांनी जेल लावलेलं आहे. आज आपल्याला रिझल्ट पण बघायचा आहे. याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिझल्ट पण दाखवणार. 100.525. तुम्ही या अंधेरीला कधी. आमचं घर पण स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटं आहे आणि ऑटोने आले तर 5-7 मिनिटात पोहोचू, जवळच आहे. हाय ताई. अरे एवढा ऐसा लाजने का नाही, अपना ही सब विषय है, फॅमिली विषय फायनली ताईला. आता फक्त आम्हाला तुमचा रिव्ह्यू जाणायचा आहे की आम्ही जी सर्व्हिस केली त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट आला तो प्लीज तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये शेअर करा. नक्कीच. आणि तुमच्याकडनं आम्हाला जी काय मदत असेल ती आम्हाला भेटून जाईल. नक्कीच चालेल. आणि तुम्ही काही लागलं तर बिंदास सांग काय असेल तर, आणि ते सर्व्हिस वगैरे तिकडे बिंदास बोला. आपली प्रोफेशनली डीप क्लिनिंग पण आहे. आपण तुम्हाला मस्त घर एकदम क्लीन करून देऊ व्यवस्थित. तुम्हाला एक पण जाळी दिसणार नाही किंवा कुठे काही दिसणार नाही. तुमचं टॉप टाईल्स पासून ते सिलिंग पर्यंत पूर्ण गोष्टी आपण तुम्हाला क्लीन करून देऊ. वॉशरूम, किचन झालं, तुमचं बेडरूम झालं, कपाट झाले, तुमचे सोफे झाले, टोटली आपण प्रोफेशनली डीप क्लीन करून देऊ आणि नंतर फक्त तुम्हाला मेंटेन ठेवायचं. चालेल. खूप छान वाटलं. ॲक्च्युली ताई आणि माझं कॉन्व्हर्सेशन असतंच, सो खूप दिवसापासून ही गोष्ट ठरायची होती, ती आज ठरली. मंदार बोलला होता की याच ब्लॉगमध्ये रिझल्ट सुद्धा दाखवणार की नक्की कोक्रोच मरतायत की काय होतंय ते. आणि मी सकाळ उठून बघितलं. हा आजचा दुसरा दिवस आहे तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी. आम्हाला पण रिझल्ट बघायची उत्सुकता होती की भाई काय होतंय. सकाळी उठले आणि बघते तर किचनवर भाई कोक्रोच मेलेले आहेत. काल फक्त ते ड्रॉप्स टाकले होते, जेल टाकलं होतं, पण त्याच्यामुळे खरंच आता एवढा रिझल्ट बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. ते दादा हे पण म्हणाले होते की आपण म्हणजे लगेच असं जास्त असं मोठा रिझल्ट नाही मिळणार, पण 10 ते 15 दिवस जातील त्याच्यात, कारण सगळे कोक्रोच एकदम तर नाही सगळे खाणार. तर दाखवते मी तुम्हाला. हे सगळे कोक्रोच आहेत आणि ह्या गॅस पाईपलाईनच्या इकडून वगैरे सगळे. हे बघा इकडे बघा कोपऱ्यात, हे बघा भाई साहब. हे तो बघून म्हटलं की भाई ये तो बहुत अच्छा आहे. हा हे बघा इकडे पण आहेत, ह्या फळी, इकडे फळी आहे ना, ते हे सगळं आहे. मी झाडू मारला ना इकडे किचनवरून जातात, पाण्याने धुवू नाही शकत. मला बघायचं होतं की केक. आई साहब डेंजर विषय. पण किचनचा तर स्ट्रॉंग रिझल्ट कळतोय. हे तर बघ ना भाई केवढे.
थोडे थोडे जिवंत आहेत पण ते मरणार. ते बोललेले की त्यांना फक्त पाणी नाही लागलं पाहिजे, म्हणजे त्या किचनमध्ये कुठे पाणी सांडलं असेल ना ड्रॉप्स वगैरे, तर ते त्यांनी टच केलं प्यायले ना तर ते जिवंत होणार. असं आहे. बरं झालं भाई, कटकट केली डोक्याची. जेलला ना टच केलेत ना कोक्रोच तर तेवढे तरी मेलेलेच आहेत काय. आणि याचा ना खरंच खूप त्रास होत होता आम्हाला, म्हणजे खूप महिन्यांपासून कोक्रोच वगैरे सगळं. बघा इकडे पण, इकडे आपण पिशव्या वगैरे ठेवतो ना, इकडे पण आहेत. भाऊ हे बघ, आईच्या गावात ते बघ इथे पण बघ. हा वो शपथ, आत्ता जस्ट कपाट ओपन केलं, इकडे त्यांनी लावून ठेवलेलं कोपऱ्यात. हे बघा खतरनाक भाई. हे बघ हे वो, हे बघ हे बघ. हे बघ इथे खायला आलेले बघ. हा हे बघ केवढे होते. एक नंबर. आणि खरं. आतमध्ये हे याच्या बघ. होते आतमध्ये. हा, हे बघ काय आतमध्ये पण होते. हे वसाड्यात ना एक नंबरचे नालायक आहेत. हे बघ हे बघ, काम 25 केलेलं जुरळांचं. इकडे पण लावलेलं आणि इकडे खतरनाक. कम्प्लीट आहे बघा. भाई साहेब केवढे ते बघ. इकडे पण आतमध्ये. सो मित्रांनो, सकाळपासून डिरेक्ट आता ब्लॉग स्टार्ट करतोय बिकॉज सकाळी ते बघितलं तुम्ही सगळं जुरळ किती जमा होते. आता विषय असा आहे की मम्मी मला बऱ्याच दिवसांपासून म्हणत होती की मंदार मला पातोळे बनवून दाखवायचे, पातोळे बनवून दाखवायचे. तर आता मम्मी तिचं काम करते पातोळे बनवायचं. त्याच्यासाठी मम्मीने खास प्रिपरेशन म्हणून हळदीची पानं पण आणलेली आहेत आणि पातोळे करण्यासाठी सारण तयार करावं लागतं, जसं मोदकामध्ये असतं सारण तसं. तर आता ही मम्मीची पद्धत आहे. ठीक आहे, मी सार्वजनिक सांगत नाही सगळ्यांच्या तर्फे. तर तुमची काय पद्धत असेल तर ती पण सांगा. तर नेक्स्ट टाइम आपण तसं पण ट्राय करू. तो आता आपण मम्मीची पद्धत बघूया. काय बनवते तू? पातोळे. हे मम्मीचं प्रिपरेशन बघा, एकदम वन साइड कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यात काय वादच नाही. बघा ना, आता हे कसं करतात ते मला पण नाही माहिती. मी फर्स्ट टाइम बघतोय पातोळे. वर्ष निघून गेली पातोळे करण्यामध्ये. काय करणार. ते सारण इथे तयार करून ठेवलेलं आहे. जास्त सुकं नाही झालं. नाही, ओलं खोबरं घेतलेलं आहे नारळाचं आणि वेलची टाकलेली, गुळ त्याचं सारण केलेलं आहे. अच्छा. आपण ड्रायफ्रूट पण टाकू शकतो त्याच्यामध्ये. आता हे पानं मी धुवून घेते पहिले. इथे मम्मीने 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं ना मम्मी, हो, आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं, गरम पीठ पाणी मळेपर्यंत. हे जे पातोळे जे बनवतात ना ते आपल्या तिकडे नाही, तुरळला नाही कधी बनवलेली माहिती. ओ माय गॉड. कधीच नाही. अच्छा, हा, हे फक्त आपल्या काजळीवर तुझ्या पप्पांच्या इकडे. तो सब ससुराल आके सीखे लिए तुम. हाँ, ये ससुराल का विषय है दोस्तों. ससुराल गेंदा फूल. कोकण जरी म्हटलं ना तरी कोकणामध्ये म्हणजे भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या माहिती नाहीये. म्हणजे कोकण म्हणजे फक्त कोकण नाही, त्याच्यामध्ये पण भरपूर अशा व्हरायटीज आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. अभी ये पीठ पूरा मळके हो गेला. अभी आगे क्या करना है? आता आगे हे कट करायचे हे पानं. अर्धा हिंदी अर्धा मराठी मराठी बोलते नहीं, बच्ची आता के ये- दिल में. अभी आधे को कट करने का है, तो अभी ऐसा इसको कटिंग किया जाएगा. सुगंध येतोय. हाँ येतोय ना भाई. विषय एकदम बच्ची रे बच्ची कच्ची. अभी इसके ऊपर गोळा लिया जाएगा. त्याच्यानंतर काय विषय? पाणी ते. अच्छा, वाटी में पाणी लेने का. मी पहिल्यांदाच करते इतक्या वर्षामध्ये. मी कधीच केलेली नाहीत. गेल्या वर्षी पण पानं आणलेली ती अशीच गेली फुकट. तर काय टाइमच नाही मिळाला. आणि आता हे मी जे करते ते पहिल्यांदाच, म्हणजे मी स्वतः कधीच नाही केलेलं. तुझ्या आजीने केलेलं. कोणत्या गुहागरची आजी आहे ना, गोगरची लेजेंडरी आजी. हा, ती लोक करायची. तो ये तुक्का चल रहा है दोस्तों. एक हाँ। प्रकारे देखा बघूया जाएगा आपलं तो. कसं हाँ, होतंय ये ते. साटा लोटो का विषय है. तुम अगर इसमें लेजेंड हो तो बताना जरूर कि ये सही सही है है. का इनको गलत मुंबई है? आना चाहिए या वापस मुंबई से अपना बस्तान गाँव में लेके हाँ। जाना चाहिए. तुम्ही जज आहात. बघूया कसं आहे ते. वातावरण टाईट. आता बघ, हे असं मी आपलं बघून बघून शिकते. त्यावेळी काय मी चुलीजवळ काय बघायची नाही. तुझी काकी, मोठी आई वगैरे आणि आजी तुझी, आम्ही आपलं बाहेरचं काम करायचो. म्हणजे तुम्ही बाहेरचं सगळं बघायचं. हा, कपडे धुणं हा. असू दे किंवा काय असू दे, पाणी भरणं असू दे. जेवणा बिवणाचा विषय ते दुसरी आपलं मंडळी. दुसरी मंडळी. आपलं 25 माणसांचं कुटुंबच होतं. काही एक, 2 होते का 4 माणसं होती. तरी 5 बरंच जणांचं कुटुंब होतं तरी आपलं. बरंच मोठं होतं. मग हा एकच आकार असतो की काय वेगळा असतो? आता एकच आकार. हा, म्हणजे जवळजवळ करंजी सारखाच. ओ ये. आता यांचा सुगंध येणार नंतर तुला. अच्छा, मेन पातोळी बनवायचा काय उद्देश आहे? हे हळदीची पानाचा सुगंध द्यायला लागतो. लागतो. हे मेन हे मेन कारण आहे. फायनली हे पातोळे तयार झालेले आहेत आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. सुरुवातीला एकदम हिरवा होता आणि आता थोडासा पिवळट आणि थोडासा असा ब्राउनिश झालेला आहे. सो देखते हैं अभी इसका कैसा विषय कैसा लगता है. वाव, सुगंध येतोय. हळदीचा सुगंध येतोय. गरम आहे खूप. आणि मी गरम खाल्लं तर माझा विषय चालू होईल. हा, आणि माझा विषय चालू झाला की मग हा, तुम देखो ये दिखाएंगे आज.
इंडियाज तू गॉट पण दाखवायचा? मी दाखवणार ना, विषय आहे काय म्हणून तर खोलून ठेवलंय. मी दाखवल्याशिवाय व्हिडिओच नाही एंड होणार. मा कसं मुडत झल्ले की ह्याचा सुगंध येतो याच्या पानांचा. मस्त झाली बघ, खाऊन तर. हळदीच्या ते हे आमच्या घरातले पातोळे होते. बाकी गरम आहे यार, उगाच चिकट बिकट गया तो मॅटर हो जाएगा. नाही खाऊ शकत, तेवढा माझ्या जिगर नाहीये गरम नाही रे, खायचा. भरपूर गरम आहे. मी बघ, भाई मम्मी, बोला तो गरम है, ते भाई नहीं बोला तो फिर खाएगा. मम्मीला सवय आहे ना गरमागरम. वाटजोड़ नड़ती है, अभी तक नड़ते ही आई है. इतना संसार सब लेके तुरड़ करके छावी है वो. बराबर. हाँ, छावा और छावो. छावा लड़के को बोलते, छावी लड़की को बोलते. ते तर अभी आहे. वो छावी मत लो तुम. म्हणून नडत आली आतापर्यंत. ये बात, भाई बोला तो बोला, भाई को इज्जत. त्याला जे टेक्स्चर आलं ना वरतून हा, त्या फिनिशिंग, पानांचं. कोणता साचा पण फेल आहे भाई याच्या समोर. निसर्ग आहे मित्रांनो, म्हणून निसर्गाला जपा. मी नेहमी बोलतो कचरा करू नका, नाही तर कचरा ना एक दिवस आपली मारणार. स्पष्ट बोलायला काय, आपण स्पष्ट वक्ताय. भल्याचं आपण छान झालीत ना. त्याच्यामध्ये 2 टेक्स्चर आहे. तांदळाचा आहे तो सोडा, 2 स्वाद आहे त्याच्यामध्ये. एक तर गोड आहे, फर्स्ट टाइम खातो ना तेव्हा ह्याचा स्वाद येतो. तेव्हा थोडंसं कडवट वगैरे लागतं, कारण तो ऑब्विसली पानाचा आहे त्याच्यामुळे. बट थोडासा अंदर दाट डाल दिया ना, तब भाई साहब बापरे, ये है रे स्वर्ग. मस्त. खतरनाक. मामीला गावी पातोळे बनवायला सांगणार. सांगशील ना. चालती गेली तरी चालेल, गणपतीत पातोळे बनणार म्हणजे बनणार. विषय क्लोज. मेरी 8 भाई खतरनाक. गाईज हे बघा, दुसरा दिवस आलेला आहे, तिसरा दिवस. आणि हे हळूहळू हळूहळू असे बघा ना रिझल्ट आहे. जे काल दाखवलेले ना ते वेगळे आणि हा आजचा दुसरा दिवस. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ एकदम हेल्पफुल ठरला असेल, इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल. तर तुमच्या घरी पण असे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता त्यांच्याशी. म्हणजे तुम्हाला जे काही त्यांच्याकडून सर्व्हिस पाहिजे ते तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. प्राइस रेट वगैरे सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगतील इन डिटेलमध्ये. आणि तुम्ही रिझल्ट हा बघितलाच, पण 2 दिवसाची फुटेज मी तुम्हाला एकत्र करून या व्हिडिओमध्ये दाखवली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.